आणि तुमच्या इथंच नाही, ताईंच्या इथं मी कधी कधी खाली वर करते ना शिडीवर. डस्टिंगचे काम म्हटलं की ते हा. करायचं. मग ते मला आज मी पाय दुखतात. आता घरी गेले ना जे गोळे खाते नाही तर उगाच आजारी पडले तर डोक्याला का नाही का जरा बरं वाटत नाही का. ताईंकडनं घेणे गोळी. तिथं गोळी खाल्ली आज. गोळ्याच खाल्ली म्हणलं तर. आणि आता वातावरण वेगळे खरे. हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत आणि मजेतच राहा. तर दसऱ्याची कामं काढलेलं आहेत. माझी आता सध्या एक रूम झालेला आहे. कपडे म्हणजे नाही कांतरून पांघरून आहे ना ते पण होत यायला लागलेलं आहे. आणि इकडे मावशी आणि मी करत आहोत माझी रूम आणि व्यवस्थित असं स्वच्छ करून घेत आहोत. आणि कपड्यावर खूप राडा पडलेला होता कपड्यांचा, ते पण मी आता इथे आवरून वगैरे घेत आहे. दसऱ्याची कामं म्हटलं ना खूप सारी कामं असतात बघा. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला सगळं स्वच्छ करावं लागतं. म्हणतात ना ते कांगवेपासून घरातले जे काही सगळं छोट्या छोट्या वस्तू असतात ना ते सगळं काही साफ करावं लागतं. आणि आमच्या मावशी तिकडं हसत होत्या. मावशी म्हणते ते काय लावलंय तुम्ही तसलं, मोबाईल काय लावलं, फोटो काढताय का आपल्या दोघींचा. मी म्हणलं मावशीना म्हणलं नाही व्हिडिओ काढते. मावशी एवढं खुश झाल्या ना, त्यांना व्हिडिओमध्ये यायला भेटते म्हणून खूप खुश झाल्या त्या. खरंच व्हिडिओ काढताय का म्हटल्या, मला पाठवा असं बोलत होत्या त्या. म्हणजे मला माहीत नव्हतं की त्यांना आवडतं वगैरे व्हिडिओमध्ये यायला, पण त्या खूप खुश झाल्या, छान वाटलं मला. आणि आता इथे बघा जे काही बेडवरचे कपडे वगैरे आहेत ना ते सगळं काही इथं मी हे करून घेत आहे. घडी घातलेली आहेत आणि त्यानंतर सगळं जिथल्या तिथं ठेवून घेणार आहे. खूप छान असं सगळं व्यवस्थित केलं ना दसऱ्याचं तर आपल्याला व्यवस्थित असं छान वाटतं सणासुदीचं. त्यानंतर दिवाळी पण जवळ येते बघा. दिवाळी जवळ आल्यानंतर पण काय होतं आपल्याला जास्त स्वच्छता करायला लागत नाही. दसऱ्याला एकदा स्वच्छता केली नाही व्यवस्थित म्हणजे डीप क्लिनिंगमध्ये तर नंतरच्याला आपल्याला जास्त स्वच्छता करावी लागत नाही दिवाळीला. तसंही आमच्याकडे दिवाळीला वरवरच स्वच्छता केली जाते, पण दसऱ्याला पूर्ण डीपमध्ये स्वच्छता केली जाते. आणि कारण की कसं आहे की आमच्याकडे घट वगैरे बसतात 9 दिवसाचं. त्यानंतर 9 दिवसाचा माझा उपवास पण असतो. त्यामुळे काय करतो की आम्ही घट वगैरे बसवतो. त्यामुळे व्यवस्थित असं डीप क्लिनिंग करून घेतो. तुम्ही तरी करते, कोण नाही करत. घट बसतेत ना, पौर्णिमाला घट बसते त्यांना करावंच लागतं. काय काय लोक बापरे किती नवीन कपडे मिळताय. आम्ही हसायचो आधी आता कोण करत नवीन कपडे पण होते. नाही आम्ही करतो पण मोठे मोठे नाही कापते. आणि मी गौरीला भांडी घासते ह्या वर्षी. म्हणजे आमची भांडी बाहेर असतात ना ताई मांडणीला, मग ते भोळतात ना. तुमची कशी आतमध्ये आहे ना ट्रॉलीमध्ये. तर मी पाणी नाही तर भांडी बी नाही ह्या वेळेला केली. मला तर सगळं करायचंय थोडं थोडं घरी जाऊन. पण ह्या पोरीला मध्ये बरं नव्हतं. आणि अंगावर किती चार ब्लँकेट आहेत माझ्या चौघांचे. घ्यायचे 2 सगळं मी टाकून दिला जुनं जुनं नाही का. आता बोलले 1-2 घेऊन ठेवा कोणी आलं तर नाही का. आणि एक बेड आहे ना, बेडवर कसं 2 जण झोपू शकतात. पांघरायला नको का? तुमच्यात कसं मावशी तिथंच आहे ना. फॅनचा रिमोट तिकडे आहे का मावशी? फॅनचा रिमोट हाय मला वर ठेव. त्या साईडला त्या साईडला हो देऊ नाही घेते राहू द्या. पटकनी वाळून जाईल हो.
त्यामुळे म्हणलं फॅन लाव. साईडचं पण घ्या मावशी. आता ही सगळं ना ह्या तर जाई मशीन मध्ये बसत नाहीत बघा मावशी त्या मोठ्या. आता मला त्या हाताने वापर नाही ना, त्यामुळे ते हाताने नुसतं पाण्यात काढावं लागेल. लॉन्ड्रीला दिलतं पण आता वापर नाहीये मावशी ह्याचा. काय करता तसंच. लॉन्ड्रीला द्यावं नाही तर अहो घेताना कळलं नाही. आणि आता दुसरी काही ना ती लावली मशीन. हा तसंच होतं, पायाने ही करावं लागेल. ही तर राहिल्याच्या आधी दिल तर लॉन्ड्रीला, जास्त दिल तर लॉन्ड्रीला. तरी ते बघा रूम माझी पूर्ण दसऱ्याची एक रूम पूर्ण साफ झालेली आहे. आता हे मला का नाही धुवून घ्यायचंय. कपडे फोल्ड करून ठेवलेत. त्यानंतर पूर्ण अशी रूम झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. तर हे बघा पूर्ण रूम क्लीन करून झालेले आहे. काचेचं वॉर्डरोब असलं ते पण पूर्ण क्लीन केलंय. विंडो पण क्लीन झालेली आहे. सगळंच पूर्ण क्लीन झालं. फक्त मला वाटतंय ना TV फक्त स्वच्छ करायचं राहिलं बघा. हे बघा धूळ. TV राहिला तर TV करून घेते मी. तर TV करून घेईनच मी. आणि ते सगळं झाल्यानंतर मी बनवलेली आहे मिसळ. कारण की मुलांचे पप्पा गेलेले आहेत बघा फिरायला गेले त्यांच्या फ्रेंड्स बरोबर. तर आम्ही तिघंच आहोत. तर मस्त मिसळ बनवलेलं आहे निबिशीला स्कूलनं. आणि मिसळ कशी बनवली आहे आधी पण रेसिपी मी शेअर केलेलीच आहे मिसळची. तर मी दाखवते तुम्हाला मिसळ कशी बनवली आहे ते. आता यम्मी अशी मिसळ खाणार आहोत. तर ही बटाटे भाजी ॲक्च्युली मी बनवत नसते, पण आमच्या तनीचा खूप आग्रह होता, मम्मा बटाटे भाजी बनव. हॉटेलमध्ये कशी असते मिसळवरती बटाटे भाजी, तो बटाटे भाजी बनव. तर मग बटाटे भाजी बनवली. त्यानंतर आपली मटकीची उसळ वरून मस्तपैकी रस्सा आपला तर्रीदार घातलेला आहे. जास्त तेल घातलेलं नाही ॲक्च्युली, उगाच वजन वाढतं ना, त्यामुळे जरा कमीच प्रमाणामध्ये तेल घातलेले. अशी तर्रीदार मिसळ मस्त लागते. त्यानंतर त्यामध्ये कांदा, त्यानंतर फरसाण वगैरे. ॲक्च्युली फरसाण आधीच घालायचं आणि त्यानंतर कांदा वगैरे घालायचं आणि एकदम यम्मी आणि टेस्ट लागते. ॲक्च्युली मिसळ बनवण्याच्या मागे हे ब्रेड आहेत बघा. कारण की मुलांच्या पापाच्या ऑफिसमधून हे त्यांच्या बॉसने त्यांना ब्रेड दिलेले होते. आता हे ब्रेड आम्हाला काय करावं प्रश्न पडला, तर आम्ही खरं मिसळचा बेत केला आणि अशी यम्मी आणि टेस्टी अशी मिसळ झालेली आहे. आणि मला निमिषला सगळ्यात जास्त अशी मिसळ आवडते बघा. चला आणि ते बघा मस्तपैकी आपण काहीतरी आपल्या मिशोवरनं पार्सल मागवलेलं आहे. तर एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. त्याची जर लिंक हवी असेल ना तर मला सांगा. नाही तर इंस्टावर तुम्ही मला पल्लवीची दुनिया पल्लवी भोपळे 9 ह्या ID ते हे करून तिथे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही PPP लिहिलं ना तरी तुम्हाला कमेंट भेटेल. तर मस्त असं आपल्या हातातलं मंगळसूत्र मी ऑर्डर केलेलं होतं. तर बघा किती सुंदर आणि मस्त असं एकदम भारी दिसतं बघा. तुम्ही बांगड्याबरोबर घड्याबरोबर आणि ड्रेसवरती जीन्सवरती तुम्ही कशावरती बरी घातलं ना तरी खूप सुंदर आहे. लॉक अनलॉक पण खूप अगदी साधं सिंपल आहे. मग म्हटलं मला खूप दिवसापासून इच्छा होती का मला गोल्डच करायचं होतं, पण सोन्याचं बघताय ना भाव किती वाढलेला आहे, त्यामुळे मी कॅन्सल केलं गोल्ड करायचं. फ्रेंड्स तुम्हाला वाटेल का आता मी काय दाखवते, तर तुम्हाला मी दाखवत आहे हे लॉरियलचं ऑइलचं जे शॅम्पू आहे ना, तो शॅम्पू आम्ही वापरतो सगळेजण घरामध्ये. तर हे हमेशा ना काय करते की ॲमेझॉनवरूनच मागवते. तर बघा ही बॉटल माझी आधीची जुनी आहे आणि हे बघा हा तुम्हाला थोडासा लाईट शेड दिसत असेल, हा डार्क दिसतोय. आणि जे काही स्पेलिंग वगैरे लिहिलेलं आहेत ना पूर्ण दोन्हीची वेगळी आहे. स्पेलिंग म्हणजे तेच आहे, फक्त फर्स्ट लिपी आणि हा सेकंड लिपी असं आहे दोन्हीमध्ये. डुप्लिकेट माल मिळालेला आहे मला ॲमेझॉनवरून. तर हे बघा आणि प्राइस म्हणायला गेलं तर ना मी ॲक्च्युली काय केलं होतं, आता हे आहे 150 ml, हे 800 mlचं दिलं आहे आणि 800 mlचं कमी प्राईसला मिळालं होतं 550 रुपयाला आणि ह्याची 850 होती. म्हणजे 650 mlची 850ला होती आणि हे 550ला होती 800 mlची. मग एवढं माणूस विचार करत नाही ना की हे डुप्लिकेट माल असेल वगैरे, असं कधीच वाटलं होतं. अशी फसवेगिरी झालेली आहे. खरं तर ॲमेझॉन ही खूप मोठी कंपनी आहे, त्यांचा काहीच इथे दोष नाही. पण जे काही डीलर्स असतात बघा ते चुकीचे प्रोडक्ट
तर ॲक्च्युली फोन आलेला होता. तर तुम्हाला मी काय म्हणतो की ॲमेझॉन हे कंपनीचा काही दोष नाही. जे डीलर्स असतात ना ते चुकीचे प्रोडक्ट्स अशा पद्धतीने देतात. तर मग नंतर कंपनीला मी ॲमेझॉनला फोन केला तर ते काय म्हटले, प्रोडक्ट काय तुम्ही रिटर्न करू नका. पूर्ण म्हणजे पूर्ण त्याचा लोगो म्हणा, त्यानंतर त्याचे जे अल्फाबेट्स आहेत ते सगळं वेगळं लिहिलेलं आहे, इथलं वेगळं आहे. म्हणजे सेम कॉपी केलेलं आहे पण लिहिलेलं इथलं सगळं वेगळं आहे. आणि तिथे काय आपल्याला जसं आपण हे करतो त्यावेळेस पण हे नाही. आणि हे बॅक साईडचं बघा, तुम्हाला दिसत असेलच. तर हे इथं बघा, इथं QR कोड ह्यांनी दिलेला आहे, इथं खाली दिलेला आहे. आणि इथे बघा, इथे अजिबात नाही. ही ओरिजिनल बॉटल आहे आणि हे डुप्लिकेट माल आहे. तर हे अशा पद्धतीने होत आहे. तर खूप फसवेगिरी चालू असते. आल्यानंतर कोणतेही प्रोडक्ट, आता आम्ही हे एकदा वापरून पण बघितलेलं आहे. ॲमेझॉनला फोन केला, वेगळा स्मेल येत होता. मग कंपनी काय म्हणली की पैसे तुम्हाला अकाउंटवर पाठवलं जाईल. तर ही प्रोडक्ट तुमच्याकडे होत्या, तुम्ही वापरतलंच वापरा नाही तर फेकून द्या. आणि शक्यतो कुणी वापरतच नसतं. आता हे मला शॅम्पूला काहीतरी असंच यूज करायला लागणार तर आपले केस तर आपण खराब करत नाही. कारण की कसं होतं, असे कोणतेही चीप माल वापरला ना तर आपले केस हेअरफॉल होतं. मग आपण डॉक्टरकडे एवढा खर्च करतो, त्यामुळं खराब वापरतच नाही आपण. तर बघूया आता कशाला तरी यूज करायला लागलच, काही ना काही उपयोग होईल. पण फेकून तर द्यायचं मन करत नाही. मावशीनं तर त्यांचे पण केस खराब होतील ना, असं होतं. त्यामुळं हे झालेलं आहे. तर एकच मला सांगायचं होतं की ज्यावेळेस ऑनलाईन शॉपिंग करा, असं नाही की करू नका असं मला म्हणायचं नाही आहे. करा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग, पण आल्यानंतर प्रोडक्ट नक्की चेक करत चला, नाही तर रिटर्न करा. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय.